मित्रांनो, आज मी काही तुम्हाला टेक बद्दल, युट्यूब बद्दल किंवा कोणत्या एखाद्या वेबसाईट बद्दल किंवा ऑनलाईन कोणत्याही गोष्टीबद्दल आज माहिती देणार नाही मित्रांनो. कारण की आज हा विषय थोडासा वेगळा आहे. कारण की आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ते प्रत्येक शेतकऱ्याच्या काळजाला लागणारी गोष्ट आहे मित्रांनो. कारण की आज तळपायाची मुंगी मस्तकात गेलेली आहे. कारण मी या विषयावर जर आज नाही बोललो तर कारण मी शेतकरी असल्याला कुठेही काही सार्थक होणार नाही. कारण की शेतकऱ्याचं दुःख मला समजलंच पाहिजे. कारण मी शेतामध्ये काबाड कष्ट करतो, शेतामध्ये काम करतो. विषय असा आहे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणतात की शेतकरी कर्ज उचलतात, 7-8 वर्ष भरत नाहीत, त्यावर मुलीचे लग्न करतात, साखरपुडा करतात. ही गोष्ट ऐकून जर तुम्ही शेतकऱ्यांना गपची बसल्या आहात तर तुमच्या अंगामध्ये शेतकऱ्याचं रक्त नाही ते पाणी सळसळते. बघितलं तुम्ही या नेत्यांच्या मागे लागून काय फायदा भेटला? पाहिलं तुम्ही या हलकट लोकांचे बुट चाटून काय फायदा भेटला? हे शेतकऱ्याचा कधीही विचार करणारे नाहीत. आम्ही तुम्हाला म्हणलं होतं कर्जमाफी द्या. निवडणुकीच्या वेळी कुणी घोषणा दिली? आम्ही घोषणा द्यायला लावलं होतं तुम्हाला आम्हाला कर्जमाफी द्या म्हणून. आम्ही तुमच्या दारात आलतो तर आम्हाला कर्जमाफी द्या म्हणून. कशामुळे शेतकऱ्याचा अपमान? अरे हाडाचे काळे करतो, रक्ताचा पाणी करतो आणि लाखोना माल जो काळ्या रानामध्ये टाकतो आणि वर आकाशाकडे पाहतो. त्या शेतकऱ्याला तुम्ही म्हणता सरकारच्या पैशावर आम्ही मुलींचे लग्न करतो, साखरपुडे करतो. फक्त हिंदू मुस्लिम करायचं. आम्ही म्हणलो होतो लाडकी बहीण योजना चालू करा. आम्ही म्हणलो होतो का ते? अरे लाडक्या बहिणीला तुम्ही लाखोन पैसा असाच दिला. खन्न खन्न तुम्हाला वाटलं आम्ही निवडून येतोच का नाही म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे या महिन्यामध्ये, आणि आज शेतकऱ्याला म्हणता उचललेल्या कर्जावर मुलींचे लग्न साखरपुडे करता. निर्लज्ज आणि नालायक आहेत तुम्ही. मी मानतो त्या शेतकऱ्याला. कारण की राज्याच्या कृषी मंत्र्यासमोर म्हणला की तुमच्या कर्जाची आम्हाला गरज नाही, आमच्या भावाला फक्त हमी भाव द्या, मुदतोच आम्ही तुमच्या कर्जावर. मानतो मी त्या माणसाला. अरे शेतकऱ्यांनो, सुधरा काहीतरी. या हलकट लोकांच्या नादी लागू नका. यांनी तुमचा खूप मोठा अपमान केलेला आहे आणि हे ऐकूनही तुम्ही जर शांत आहात तर तुम्ही शेतकरीच नाहीत. अरे काबाड कष्ट करता, हाडाचे काड्या करता, रक्ताचा पाणी करता आणि जमीन फाडून सोनं उगवता. त्या शेतकऱ्यांना हे हलकट लोक म्हणतात की तुम्ही कर्ज भरत नाहीत, कर्ज उचलता, 7-8 वर्ष तसंच ठेवता, कर्जमाफीची वाट बघता आणि उचललेल्या कर्जावर तुम्ही मुलींचे लग्न साखरपुडे करतात. अरे जो देशाचा पोशिंदा आहे, जो बळी राजा आहे, त्याच्या जीवावर तर तुम्ही एवढ्या उड्या मारता आणि त्याला या दर्जाची वागणूक किंवा या दर्जाचं बोलणं, आणि हे बोलणं शेतकरी सहन करत असाल तर काहीही होणार नाही. अरे लाज वाटली पाहिजे अशा बोलणाऱ्यांना. त्याला कृषी मंत्री केलंच कोण? ज्याला कृषीचं क्रू माहित नाही, शेतामध्ये त्याला काहीच माहित नाही, ढेकळं सुद्धा माहित नाहीत. मी त्याला मुलगो याला ढेकळं माहित नाही, त्याला ढेकळच माहित नाही, तर आपण काय बोलणार आहेत? की अशा नालायक लोकांमुळे आपल्या राज्याचं वाटोळं झालेलं आहे. राज्याचं वाटोळं झालं म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. कारण शेतकऱ्याकडे कुणीही पाहायला तयार नाही. अजितदादा म्हणतात की आता महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावायची गरज आहे. शेतकऱ्याला देणं म्हणलं की आर्थिक शिस्त लावायची गरज आहे. तुमचे लाखोंचे घोटाळे तुम्हाला माहित नाही, कोट्यावधींचे घोटाळे तुम्हाला माहित. शेतकऱ्यांना द्यायचं म्हणलं की आता आर्थिक शिस्त लावायची गरज आहे. नको त्या योजना तुम्ही राबविल्या का? कारण तुम्हाला माहित आहे आपण इकून आमदार तिकून आमदार फोडून याला खोके त्याला खोके देऊन एकत्र केलेत आणि आता हे लोक निवडून येतात का नाही, त्यामुळे तुम्ही योजना चालू केल्या. तेव्हा तुम्हाला आर्थिक शिस्त नव्हती. शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं की आता राज्याला आर्थिक शिस्त लावायची गरज आहे. हे तुमचा महाराष्ट्र. अरे तुमच्यापेक्षा आता मी काय बोलू तुम्हाला, कारण की इतके हे नालायक लोक आहेत. त्याच्यापेक्षाही जनता नालायक आहे. कारण की हलकटांना सत्तेवर बसणे यांना काही गरज नाही. यांनी फक्त आपले झोळ्या भरल्यात, आपली सत्ता खुर्ची मिळवली. यांना शेतकऱ्याशी घेण देण नाही, कुणाशी घेण देण नाही. हे समलैंगिक सरकार आहे. हे तिघांचं जे सरकार आहे हे समलैंगिक सरकार आहे आणि यांच्या विरोधात बोलायला गेलं तर ते काळी करतात किंवा यांचे कार्यकर्ते लगेच मारायला सुटतात. पण हा विषय शेतकऱ्यावर आहे, हा प्रश्न शेतकऱ्याचा आहे म्हणून मी बोलतो. बाकी तुम्ही तिकडं मसनात जा, आम्हाला काय घेण देण नाही. हिंदू मुस्लिम करा, मंदिर पाडा, मस्जिद पाडा, वक्फ बोर्डाचं काय करायचंय करा, कोणत्या जमिनी हाफगाळायच्यात हाफगाळा, याच्याशी काही आम्हाला घेण देण नाही. शेतकऱ्यावर नाही बोलायचं. शेतकऱ्याचा अपमान या महाराष्ट्रामध्ये सहन केला जाणार नाही.
आणि जर शेतकऱ्याचा अपमान तुम्ही शेतकरी असून जर सहन करत असताल तर तुमच्यामध्ये शेतकऱ्याचं रक्त नाही. कारण की बापू आमच्या आजोबाचे बी, पणजोबाचे बी आणि आमच्या वडिलांचे बी रुमण्यावर हात धरून हाताला घट्टे आणि पायाला खुरूप होते आणि ते आमच्याही आहेत. आम्ही हाडाचे शेतकरी आहेत. हे असल्या प्रकारचं आम्ही ऐकू शकत नाही. अरे काय गरज आहे तुमच्या कर्जाची? आम्हाला काहीच गरज नाही तुमच्या कर्जाची. आमच्या मालाला फक्त हमी भाव द्या. पण तुम्हाला हमी भाव द्यायचा नाही आणि परत शेतकऱ्याला देणं आलं की म्हणायचं महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावायची. महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावायची. वा रे तुमची शिस्त. कोटीचा घोटाळा तुमचा, लाखोनं कमाई तुमची, अब्जानं तुमची इकडे बँक बॅलन्स आणि शिस्त लावायची सर्वसामान्यांना. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र. वाह. तर मित्रांनो मला जास्त काही बोलायचं नव्हतं. फक्त हे जे सत्तेवर बसलेले जे नालायक लोक आहेत त्यांची शेतकऱ्याबद्दलची जी वागणूक आहे त्याबद्दल मी बोललो. कारण की मला यांच्याशी काही घेणदेण नाही. कोणता पक्ष कुठं जाऊ, कोणता पक्ष कोण्या मसनात जाऊ याच्याशी काही गरज नाही. पण माईकच्या सांगा तुम्ही मागल्या जर विधानसभेला वरून पक्षातून पैसे आले म्हणून जर फुकट पैसे मतानुसार घेतले असतात तर त्यांचेच आज हे आहे. कारण की तुम्ही हलकटायला सत्तेवर बसले. प्रत्येकाला माहिती आहे की मागच्या विधानसभेला कुणी कुणी पैसे वाटले, कुणी कुणी पैसे घेतले आणि तुम्ही जर घेतले असतील आणि यांना जर निवडून दिला असेल तर हे तुम्ही तुमच्या पायावर पाडून घेतलेली एक मोठा दगड आहे. या हलकटांना खुर्चीवर बसले. आता ते तुम्हाला 5 वर्ष असंच नाचवणार आहेत. आता ते पूर्ण महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावणार आहेत. आता त्यांच्या शिस्तीत तुम्ही राहायचं. आता तुम्ही ते पैसे घेतले होते ना, मग आता गपचूप बसायचं. आमच्यामध्ये खरं तर शेतकऱ्याचं सळसळणारं रक्त असेल तर उठा, आवाज द्या आणि विरोध करा या अडखव लोकांचा. मित्रांनो एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.